गुंड्याला एवढं सोडायला चाललेलं की ते कायमसाठी चाललेला माहेरला. आजचा आपला दौरा होता इचलकरंजी टू पुण्याला. रोजच्या प्रमाणे आपण गाडी लावली होती स्टँडला. ड्रायव्हरांनी मी जातो नाश्त्याला जात असते तेवढं तिथे बंडा काही टाइमपास करत नाही. पहिला करून घेतो नाश्ता, कारण गाडीला अगोदर झालेला असते उशीर. नाश्ता करून झाल्यावर पहिला गाडी लावून घेतो ऑफिसला आल्याच कळते की पहिला घ्यायचं होतं कलेक्शन. तर प्रशांत सगळं रेडीच ठेवलेलं असते. कलेक्शन घेऊन चाट घेऊन पहिला जातोय गाडीपाशी. पंक्यान समय करत असते चर्चा. त्यांनी काय चर्चा करत असते ते त्यांनाच माहित. बात तो सही है. तेवढं आलेला असते गुंड्याकरांना. गुंड्या पण जाणार होता पुण्याला आणि गुंड्याला एवढं सोडायला चाललेलं की ते कायमसाठी चाललेला माहेरला. पहिला स्टॉपचं पिकअप घेऊन आम्ही डायरेक्ट निघतोय सांगलीसाठी. मागं दुसरी गाडी पण आलेली असते. गाडीमधले सगळं सीट चेक करून आम्ही डायरेक्ट निघतोय पुण्याला. अष्टापर्यंत येऊपर्यंत लागते बारीक पाऊस थांबलेच पहिलं काचावर मारून घेते पाणी, कारण बारीक पावसामुळे काच झालेलं असते घाण. तेवढ्यात मागून गुंड्या पण आलं असते, कारण गुंड्याला पाणी पाहिजे होतं. आपण येतो वेळेच्या घाटात. वेळेच्या घाट उतरताच पहिलं जातोय चहा प्यायला. आमच्या ड्रायव्हरला आलं असते कंटाळ. आय थिंक या व्हिडिओ मध्ये माझा आवाज बसला असं वाटतं, कारण थोडी तब्येत पण झाली डाऊन. ब्लॉक करतो म्हणून तेवढं चालायचं. तर व्हिडिओ आवडला असते तर लाईक शेअर कमेंट करा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.